Hello everyone. PYQs सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतात. यू मस्ट बी नोईंग है ना, की एक्झाम जर का प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल किंवा कोणती एक्झाम असेल, जर का आपल्याला क्लिअर करायचं आहे तर दॅट इज फॉर शुअर की आपल्याला 100% PYQ स्टडी करणं मस्ट आहे. आणि हेच सगळं कन्सिडर करून ही महा PYQ सिरीज आपण लॉन्च करतोय, ज्याच्यामध्ये ही स्पेसिफिकली ही स्पेसिफिकली सगळ्या सेक्शन वाईज असणार आहे. ज्योग्राफीसाठी वर्ल्ड ज्योग्राफी, इंडियन ज्योग्राफी, महाराष्ट्र ज्योग्राफी, ठीक आहे, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी सगळ्यांसाठी असेल. आता सध्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय महाराष्ट्र भूगोल. ठीक आहे, महाराष्ट्र भूगोलच्या प्रत्येक टॉपिकवर मी वेगवेगळे PYQs आणि सिरीज घेऊन येणार आहे. ठीक आहे, व्हिडिओज घेऊन येणार आहे. ते पूर्ण बघा. तुम्हाला 100% काय ट्रिक असणार, कसा सॉल्व्ह करायचं आहे, किती रिपिटेशन होतं, कसं होतं, सगळंच मी तुम्हाला तिथे सांगणार आहे. ठीक आहे, आजचा टॉपिक आहे बघा लोकेशन आणि एक्सटेंड, स्थान आणि विस्तार. या टॉपिकच्या अराउंड आजचं डिस्कशन आपण करणार आहोत. ठीक आहे, सो चला वेस्ट न करता आजचे आपले टोटल जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत फार इझी आहे. तुम्हाला वाटतील किती इझी क्वेश्चन्स घेत आहेत सर, खरंच हे क्वेश्चन्स आहेत का? बट लास्ट 15 इयर्स मध्ये गाईज या टॉपिकवर असेच क्वेश्चन विचारलेले आहेत, म्हणून आपण ते क्वेश्चन्स घेतो. ठीक आहे, मला एवढं क्लिअर आहे की तुम्हाला त्याचा फायदा व्हायला पाहिजे, त्याच्यासाठीच आपण हे क्वेश्चन सगळे इथे कव्हर. आता बघा, एक क्वेश्चन आहे, या क्वेश्चन बेसिसवरची जर काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तर सांगतो, एक पूर्ण क्वेश्चन्स ऑलमोस्ट सगळेच क्वेश्चन जेवढे तुम्हाला लोकेशन, एक्सटेंट किंवा स्थान आणि विस्तारवर विचारले जातील ते सगळे क्वेश्चन तुम्ही आन्सर करू शकता. बघा कोणता क्वेश्चन आहे तो. क्वेश्चन आहे, दोन गोष्टी विचारतो, एक एरिया भौगोलिक क्षेत्रफळ आणि दुसरा असेल लॉन्जिट्युडिनल एक्सटेंट. ठीक आहे, लॅटिट्युडिनल और लॉन्जिट्युडिनल एक्सटेंट. काय विचारतोय? दी जिओग्राफिकल एरिया ऑफ महाराष्ट्र स्टेट अँड इट्स एक्सटेंडेड बिटवीन लाईक ईस्ट अँड वेस्ट लॉन्जिट्यूड. ठीक आहे, तो हा विचारतो महाराष्ट्र भौगोलिक क्षेत्रफळ आणि ते पूर्व अक्षांश आणि दक्षिण अक्षांश, ठीक आहे, यांच्या दरम्यान पसरलेले आहे. म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करायचं ते कुठे कुठे. ठीक आहे, पहिलं बघा काय की आता बघा गाईज, इथे मी तुम्हाला एक सिंपलचा क्लू सांगतोय की महाराष्ट्रासाठी हा जो टॉपिक आहे आपला, इथे तुम्ही 100% त्याच्यावर आन्सर करू शकता. ठीक आहे, थोडा मॅप 100% बरोबर येणार नाही असं होऊ शकतं. ठीक आहे, बट ट्राय अँड अंडरस्टँड आपण फोकस कशावर करतोय. आपण फोकस करतोय, आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिला, एरिया किती आहे? 307713 स्क्वेअर किलोमीटर. थोडा कुठे कुठे कन्फ्युजिंग व्हेरिएशन होत असतं, कारण कॅल्क्युलेशन मध्ये डिफरन्स येतात, कारण नवीन आता कॅल्क्युलेशन पण आली आहे. सेकंड गोष्ट आहे की आपली ही जी ओव्हरऑल कोस्टल लेंथ आहे ती 720 किलोमीटर आहे. ठीक आहे, नॉर्थ टू साऊथ आपला हा जो एक्सटेंट आहे तो सुद्धा 720 किलोमीटर आहे. ईस्ट टू वेस्ट आपला हा जो एक्सटेंट आहे हा 800 किलोमीटर आहे. ठीक आहे, म्हणजे हा जास्त असणार आहे, लक्षात ठेवा. फाईन. देन मग आता आपला हा जो एक्सटेंट आहे लॅटिट्युडिनल है ना, लॉन्जिट्युडिनल, तो कसा आहे बघा. आता इथे या क्वेश्चन मध्ये जर का मी कनेक्ट केलं तर 307713. ठीक आहे, हा तुम्हाला फिगर लक्षातच राहायला पाहिजे, नो अल्टरनेटिव्ह. ठीक आहे, लक्षातच राहायला पाहिजे, कारण असे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे, बघा इयर मेन्स मध्ये विचारले. ठीक आहे, दिस वन. सो आणि लॉन्जिट्युडिनल एक्सटेंट किती येतोय? 72 डिग्री 36 मिनिट टू 80 डिग्री 54 मिनिट. परत याला अप्रॉक्सिमेट असंच लक्षात ठेवा. का? कारण अजून काही क्वेश्चन मध्ये याचे नियर अबाउट व्हॅल्यूज दिल्या, म्हणून ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, याचा आन्सर आहे बघा. ठीक आहे, आता हीच व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा, 307713 आणि नियर अबाउट आणि दिस व्हॅल्यू, या बेसिसवर बघा आपण किती क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आता हिअर इन दिस पर्टिक्युलर PYQ. हे सगळे PYQs आहेत काही, लक्षात ठेवा. फाईन. बघा आता मग पहिला क्वेश्चन समजा, पहिला क्वेश्चन तर आहे हा पीक्स वर विचारलाय. ऍज पर द हाइट्स डिसेंडिंग ऑर्डर. ठीक आहे, डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पीक्स इन महाराष्ट्र इज करेक्ट. फॉरेस्ट मेन्स मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की उंचीच्या अनुषंगाने डिक्रीजिंग ऑर्डर का. सगळ्यात आधी कळसुबाई येईल, त्याच्यानंतर आपल्याकडे आहेत सालेर. हे दोन तर 100% आपल्याकडे आहे. तिसरा आहे महाबळेश्वर. ठीक आहे, आणि मग असा जर का केस घेतला तर कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर, सालेर असा येणारच नाही. ठीक आहे, महाबळेश्वर पहिला नसेल, कळसुबाई सगळ्यात पहिला असेल, कळसुबाई असेल, सालेर असेल, तोरणा आणि महाबळेश्वर असं पण नाही, तोरणा इथे पाहिजे आणि महाबळेश्वर इथे पाहिजे. आन्सर याचा असेल, लक्षात राहील. याच्यावर तुम्हाला सांगतो कितीतरी वेळेस आय एम टेलिंग यू क्वेश्चन विचारलाय माउंटेन्स आणि त्यांच्या पिक्सवर. ठीक आहे, त्यांचं अरेंजमेंट, त्यांची हाईट, त्यांचं किती लेवल आहे, किती कोणत्या डिस्ट्रिक्टवर आहे, याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला कळालेला. पुढचा हे दिस क्वेश्चन टू
की व्हॉट इज टोटल जॉग्राफिकल एरिया ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राचा टोटल जॉग्राफिकल एरिया किती आहे? प्री 2018 मध्ये विचारलेला बघा क्वेश्चन हा, आणि हा सिम्पली याचा आन्सर होईल है ना, 307713 स्क्वेअर किलोमीटर. कमी जास्त होऊ शकतो तो मे बी व्हॅल्यूज मध्ये, पण आपल्याकडे 70 लाईक दिस एरिया इज व्हॉट बेसिकली बिंग. ठीक आहे. देन नेक्स्ट असेल काय, नेक्स्ट आहे क्वेश्चन बघा, परत तोच कनेक्ट करतोय, सॉरी आपण ऑलरेडी हा डिस्कस केलाय. नेक्स्ट क्वेश्चन आहे दिस वन, जिथे काय विचारतो बघा, जॉग्राफिकल एरिया ऑफ महाराष्ट्र स्टेट इन स्क्वेअर किलोमीटर अँड ऑक्युपाइड पर्सेंटेज ऑफ एरिया ऑफ इंडिया. मग इंडियाच्या किती पर्सेंटेज हा एरिया आहे? पहिला तर बघा, जर का तुम्ही इथेच जर का आले तर तुम्हाला बघा ही व्हॅल्यूज, मला वाटतं इथूनच तुमचा आन्सर डायरेक्टली निघून झाले ना, 307713. आणि किती पर्सेंटेज? 9.36%. 2011च्या पॉप्युलेशन अकॉर्डिंग आपली पॉप्युलेशन इंडियाच्या 9.29% आहे आणि एरिया 9.36% आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, बिकॉज याच्यावर 100% गाईज काही सिंपल फॅक्ट आहे, त्याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन विचारले झालेत ऑन दिस लोकेशन आणि एक्सटेंट या टॉपिकवर. देन द जॉग्राफिकल एरिया ऑफ महाराष्ट्र स्टेट इज, एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? बघा पहिलाच पॉइंट आलाय 307713. गेटिंग? येस. किती इझी. आणि तुम्ही म्हणणार सर तुम्ही इझीच क्वेश्चन घेतले, नाही गाईज, एवढेच क्वेश्चन याच्यावर असेच क्वेश्चन विचारले गेले लोकेशन आणि एक्सटेंट या टॉपिकवर. मी सांगतो महाराष्ट्र जॉग्राफी हा तसा फार इझी टॉपिक आहे गाईज, जर का तुम्ही त्याला प्रॉपर इन डेप्थ ना म्हणजे स्टडी केलाय, ठीक आहे, किंवा फार डेप्थ पण नाही, पण एक बेसिक रिक्वायर्ड डेप्थ वर केला तर तुम्ही त्याचे आन्सर 100% करू शकता. मग द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज एक्सटेंडेड बिटवीन ईस्ट लॉन्जिट्यूड टू वेस्ट लॉन्जिट्यूड. ठीक आहे, मग आता कोणत्या ईस्ट टू वेस्ट लॉन्जिट्यूड वर आहे? बघा आता 76, 46, 80, 52, 76, 36, 80, 54, 71 आणि 76, 46, 80, 54. बघा यांनी काय केलंय, फक्त इथे आकड्यांमध्ये घोळ केलाय गाईज, राईट. बघा इथे 36, 36, 46, 36 बघा एवढंच केलंय, आणि इथे थोडंसं 52, 54, 55, 54. मग तुमचं किती एक्झॅक्ट मेमरायझेशन आहे त्याच्यावर हा क्वेश्चन विचारला आहे. आन्सर इज दिस वन. ठीक आहे, येस. गेटिंग? काहीच नाहीये, परत सांगतोय, त्याच रिपिटेटिव्ह फॅक्ट्स आणि व्हॅल्यूवर क्वेश्चन विचारले इन डिफरंट इयर. एएसओचा क्वेश्चन आहे प्रिलिम्स 2025चा 15चा सॉरी. लॉन्जिट्युडिनल एक्सटेंट ऑफ महाराष्ट्र इज फ्रॉम. ठीक आहे, लॉन्जिट्युडिनल एक्सटेंट परत आलाय. आता तुम्ही म्हणणार ती व्हॅल्यू तर दिसत नाहीये सर, जी आपण लक्षात ठेवली आहे. बघा 7005, 8009, 71, 81, 72, 89, राईट, और 7212, 81, 8. ठीक आहे, मग आता इथे जर एक्झॅक्ट व्हॅल्यू जर का आपल्याला सापडत नसेल तर आपण काय करणार? मग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किंवा नियर अबाउट व्हॅल्यूजला कनेक्ट करणार. काय नियर अबाउट व्हॅल्यू येते? ही आहे 72,680. ठीक आहे, मग याचा आन्सर बघा आपल्याला हा करेक्ट जवळपास आपल्याला आन्सर हा भेटतो. ठीक आहे. देन द स्टेट ऑफ महाराष्ट्र वॉज फॉर्म्ड ऑन. कधी फॉर्म झालाय? किती इझी क्वेश्चन आहे, राईट. बघा आता या ऑप्शन्स मध्ये काय आन्सर आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. येस गाईज, याचा आन्सर जो जनरली इनकरेक्ट करतो आपण 26 जानेवारी तर बनलाच नाहीये. महाराष्ट्र दिन कधी सेलिब्रेट करतो? 1 मे. पण मग फॉर्म कधी झालाय? 1950 आहे का? नो, इट इज 1960. म्हणून हा पण इनकरेक्ट आहे. आन्सर आहे याचा नन ऑफ दी अबव. ठीक आहे, मग कधी कधी ना फ्रेमर फक्त तुम्हाला ट्विस्ट करण्यासाठी असे क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, म्हणून मग आपल्याला ती गोष्ट माहिती पाहिजे. फाईन. देन महाराष्ट्र स्टेट हॅज किलोमीटर्स ऑफ कोस्टलाईन. किती किलोमीटर आहे? ही सध्याच्या मुवमेंटला, मेन्स मध्ये विचारला बघा क्वेश्चन, सध्याच्या मुवमेंटला आहे ती 720 किलोमीटर्स. ठीक आहे, 720 किलोमीटर्स. पण लक्षात ठेवा, कारण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, होम मिनिस्ट्रीने नवीन डेटा दिलाय, त्याच्या अकॉर्डिंग भारताची कोस्टल लेंथ वाढली आहे, तर ही सुद्धा लेंथ वाढली. बट ऍटलीस्ट एज ऑफ नाव आपल्याकडे ही व्हॅल्यू 720 चीच आहे. ठीक आहे, सो हा पण बरोबर पॉइंट आहे. नेक्स्ट बघा, डॅश डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र इज लार्जेस्ट अकॉर्डिंग टू द एरिया. मग तुम्ही म्हणणार सर एवढे सिंपल क्वेश्चन तुम्ही घेताय, हेच क्वेश्चन विचारलेले गाईज, हे एमपीएससी प्रिलिम्स 2011 चे क्वेश्चन आहे. 15 इयर्सचे मी सांगितले तुम्हाला क्वेश्चन्स आहे. सो मग आपला अहमदनगर, आता नाव बघा याचं चेंज झालंय, हा असेल अहिल्यानगर. ठीक आहे, सो अहिल्यानगर हा डिस्ट्रिक्ट जो आपला तो सगळ्यात लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट आहे इन महाराष्ट्र. फाईन, इझी आहे. देन
लेंथ ऑफ महाराष्ट्र स्टेट फ्रॉम ईस्ट टू वेस्ट, ठीक आहे, पूर्व ते पश्चिम किती आहे. प्रिलिम्स 2019चा क्वेश्चन आहे. आता सांगितलं मी नॉर्थ टू साऊथ 720 येते, पण ईस्ट टू वेस्ट किती येते, दॅट इज ऑलमोस्ट 800 है ना. मग बघा त्यांनी ऑप्शन पण दोन्ही पण दिले, त्याच्यामुळे कन्फ्युजन व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा 80 किलोमीटरचा डिफरन्स आहे, ठीक आहे. सो 800 देन मग आता लास्ट मुंबई आणि नांदेड सिटीज आर ऑलमोस्ट अराउंड द सेम लॅटिट्यूड. लॅटिट्यूड तुम्हाला माहिती असेल, ठीक आहे, ज्याला आपण अक्षांश म्हणतोय. बट मुंबई हॅज लोअर टेम्परेचर दॅन नांदेड. मग नांदेडचा टेम्परेचर जास्त काय आहे आणि मुंबईचा कमी काय. मग जर का तुम्ही असा ड्रॉ केलाय, ठीक आहे, जर का हा महाराष्ट्र आपण इथे लोकेट केलाय, तर मग नांदेड इथे नाही, नांदेड ऑलमोस्ट इथे येतोय आणि मुंबई पण इथे येतोय. मग हे एकाच लॅटिट्यूडवर राहत आहे, मग त्यांचं टेम्परेचर कंडिशन सेम पाहिजे होतं. मग क्वेश्चन विचारतो वाय नांदेड हॅज हायर टेम्परेचर अँड मुंबई लो टेम्परेचर. मग आता बघा मेनचा क्वेश्चन आहे हा 2011चा. मुंबई इज अ पोर्ट, दॅट कुड बी अ रिझन. बघूयात. देन मुंबई सिच्युएटेड नियर दी सी कोस्ट. मुंबई समुद्र किनाऱ्याजवळ स्थित आहे, म्हणून काय होत आहे की मुंबईमध्ये जो टेम्परेचर जो जास्त हीट आहे ती काय होतीये, ती समुद्राकडे चालली, ठीक आहे, ती न्यूट्रलाइज होतीये. आणि म्हणून मग इथे काय होत आहे, टेम्परेचरचं मॉडरेशन आणि टेम्परेचर म्हणून मुंबईचं कमी आहे. नांदेडमध्ये हा केस नाहीये, म्हणून मग हा पॉइंट आहे. नायदर अबव म्हणजे यापैकी कोणताच नाही आणि बोथ ऑफ दी अबव 1 and 2, पण आन्सर याचं जास्त अप्रोप्रिएट आहे, ठीक आहे. सो गाईज हे बघा, हे क्वेश्चन्स होते लोकेशन अँड एक्सचेंज, स्थान आणि विस्तारवरचे, ठीक आहे. बाकी अजून जे डिव्हिजन्स आहेत महाराष्ट्राचे, फॉरेस्ट असतील, मिनरल रिसोर्सेस असतील, फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आहेत, ठीक आहे, त्याच्यावरचे सगळे क्वेश्चन्स आपण इथे बघणार आहोत. सो वॉच दिस सिरीज. पर्टिक्युलरली तुम्हाला महाराष्ट्राचे जे PYQs आहेत ते 100% आन्सर करता. थँक्यू. हॅव अ गुड टाइम.